गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 15वा आत्मदशक समास 3रा श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम श्रीराम समर्थ। मुळापासून सैरावैरा अवघा पंचीकरण पसारा त्यात साक्षत्वाचा दोरा तोही तत्वरूप। आता सध्या दशक 15वा आत्मदशक सुरू असून मागील आठवड्यामध्ये आपण येथील समास 2रा निष्पृह व्याप लक्षण नाम या समासाचे श्रवण केले। चालू आठवड्यापासून नवीन समास श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम सुरू होत आहे। आता अंतरात्मा म्हणजे आपल्या अंतर्मनातील ती जाणीव जी आपल्याला सतत चांगलं वाईट योग्य अयोग्य याचा बोध करून देते। श्रेष्ठ अंतरात्मा म्हणजे सतत सत्याचा पाठपुरावा करणारी, स्वार्थ लोभ द्वेष यांच्यापासून मुक्त असलेली, करुणा समतेचा आणि अहिंसेचा पुरस्कार करणारी आत्मजाणीव। श्री समर्थ म्हणतात की श्रेष्ठ अंतरात्मा ही एक अंतर्गत ज्योती आहे जी आपल्याला अंधारात ही दिशा दाखवते। जेव्हा माणूस संकटात सापडतो तेव्हा बाह्य आवाज नव्हे तर ही अंतर्गत शुद्ध जाणीव त्याला योग्य मार्ग दाखवते। ज्याच्या अंतरात्म्याचं कार्य हे सत्य नीतिमत्ता आणि करुणेवर आधारित असतं तो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ ठरतो। या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ सांगतात की या दृश्यसृष्टीमध्ये अगदी मूळ मायेपासून जो हा अफाट पसारा दिसून येतो तो सर्व पंचमहाभूतापासून झालेला म्हणजे पांचभौतिकच आहे। यात जो साक्षीत्वाचा जाणीवेचा तंतू दोरा ओवलेला आहे तो म्हणजे अंतरात्मा, हा ही तत्वरूपच आहे। दुरस्त्या दाटल्या फौजा उंच सिंहासनी राजा याचा विचार समजा अंतर्यामी। श्री समर्थ इथे सांगतात की दोन्ही बाजूला सैन्य दाटून भरलेले असते आणि उंच सिंहासनावर राजा बसलेला असतो। या बोलण्याचा अभिप्राय अंतर्यामी विचाराने जाणून घ्यावा। सैन्याप्रमाणे असलेल्या पंचभौतिक विश्वाच्या पसाऱ्यात साक्षी म्हणजे अंतरात्मा हा राजासारखाच श्रेष्ठ होय। देह मात्र अस्ति माशांचे तैसेच जाणावे नृपतीचे मुळापासून सृष्टीचे तत्वरूप। श्री समर्थ या ओळीत सांगतात की सर्व देह हे अस्थिमासाचे असतात तसेच राजाचेही समजावे। मूळ मायेपासून सर्व सृष्टी तत्वरूप म्हणजे पांचभौतिकच असते। रायाचे सत्तेने चालते परंतु अवघीच पंचभूते मुळी आदिके जाणवीचे अधिष्ठान आहे। श्री समर्थ या ओळीत सांगतात की राजाच्या सत्तेने सर्व कार्यभार चालतो पण सर्व काही पांचभौतिकच आहे। मूळ मायेच्या ठिकाणी इतरापेक्षा जाणीवेचे अधिक अधिष्ठान आहे हे वैशिष्ट्य आहे। विवेके बहुत पैसाविले म्हणून अवतारी बोलेले म्हणून चक्रवर्ती झाले येणेची नाये। श्री समर्थ यावेळी सांगतात की विवेकाने जे व्यापक झाले त्यांना अवतारी म्हणतात। या न्यायानेच म्हणून आदींना चक्रवर्ती म्हटले जाते। येथे उदंड जाणीव तेची तितुके सदैव थोडे जाणीवीने निदेव होती लोक। श्री समर्थ यावेळी सांगतात की ज्यांच्या ठाई उदंड जाणीव असते ते भाग्यवान होतं। अल्प जाणीव असेल तर लोक निर्देव करंटे होतात। व्याप आटोप करती धके चपेटे सोसेती तेने प्राणी सदैव होती देखता देखता। श्री समर्थ यावेळी सांगतात की जे लोक खूप प्रयत्न करून व्याप वाढवतात निरनिराळे धक्के सोसतात तेच लोक पाहता पाहता भाग्यवान होतात।
ऐसे आता वर्तते, मूर्ख लोकास कळेना ते, विवेकी मनुष्य समजते सकळ काही. श्री समर्थ यावेळी सांगतात की आजकालसुद्धा असेच घडत असते, पण मूर्ख लोकांना ते कळत नाही. जो विवेकी माणूस असतो त्याला सर्व काही कळते. थोर लहान बुद्धीपासी, सगट कळेना लोकासी, आधी उपजले तयासी थोर म्हणती. श्री समर्थ यावेळी सांगतात की थोरपण लहानपण हे सर्व बुद्धीवर अवलंबून असते. हे सर्व लोकांना कळते. आधी जो जन्माला आला असेल म्हणजे ज्याचे वय जास्त आहे त्याला लोक थोर म्हणतात. वय धाकुटा नृपती, वृद्ध तयास नमस्कार करीती, विचित्र विवेकाची गती कळेली पाहिजे. श्री समर्थ यावेळी सांगतात की राजा वयाने लहान असला तरी वृद्ध माणसे त्याला नमस्कार करतात. विवेकाची तरा अशी विचित्र आहे ती समजली पाहिजे. सामान्य लोकाचे ज्ञान तो अवघाचा अनुमान, दीक्षादंडकाची लक्षणं येण्याची पाडे. श्री समर्थ यावेळी सांगतात की सामान्य लोकाचे ज्ञान केवळ अनुमानाचे असते. दीक्षेचा लौकिक रूढविधी त्याचे लक्षण असे निरर्थक होय. नव्हे कोणास म्हणावे, सामान्यास काय ठावे, कोण कोणास म्हणावे किती म्हणूनी. श्री समर्थ यावेळी सांगतात की पण हे खरे नाही, असे कोण कोणाला सांगावे. सामान्य लोकांना यातील काही कळत नाही. शिवाय हे किती जणाला सांगणार, कारण लोक तर बहुसंख्य आहेत. धाकुटा भाग्यास चढला, परितुच्छ करीती तयाला, या कारणे सलगीच्या लोकाला दुरी धरावे. श्री समर्थ यावेळी सांगतात की एखादा लहान वयाचा माणूस भाग्यास चढला तरी लोक त्याला तुच्छ समजतात. म्हणून लोकाशी जास्त सलगी करू देऊ नये, त्यांना दूरच ठेवावे. नेमस्त कळेना वचन, नेमस्तने राजकारण, उगेच धरती थोरपण मूर्खपणे. श्री समर्थ यावेळी सांगतात की मोजके कसे बोलावे, नेमस्तपणे राजकारण कसे करावे हे कळत नसतानाही काही लोक स्वतःला मूर्खपणाने थोर समजतात. नेमस्त काही कळेना, नेमस्त कोणीच मानेना, आधी उपजले त्या थोरापणा कोण पुसे. श्री समर्थ यावेळी सांगतात की ज्याला निश्चितपणे काही कळत नाही आणि ज्याला कोणी थोर मानत नाही तो केवळ आधी जन्माला म्हणजे वयानं थोर असला तरी त्याला कोण विचारतो. वडीला वडीलपण नाही, धाकुट्या धाकुटपण नाही, ऐसे बोलती त्यास शहाण नाही, त्यास नाही शहाणपण. श्री समर्थ यावेळी सांगतात की जे लोक असे म्हणतात की वडील माणसांना कोणी वडील म्हणून मान देत नाही किंवा लहानाने आपले लहानपण सोडले त्यांना शहाणपण नाही असे समजावे. गुणेविन वडीलपण हे तो अवघेच प्रमाण, त्याचे पतित प्रमाण थोरपणी. श्री समर्थ यावेळी सांगतात की गुणाशिवाय मोठेपणा मानणे हे सर्व अयोग्य आहे, अप्रमाण होय. थोरपणा हा प्रचितीवर मानला जावा. तथापि वडिलास मानावे, वडिले वडीलपण जाणावे, नेनता पुढे कष्टावे थोरपणी. श्री समर्थ यावेळी सांगतात की वयाने वडील असणाऱ्या माणसांनाही मान द्यावा, पण वडील माणसांनाही आपले वडीलपण खरे नव्हे जाणून घ्यावे, नाहीतर पुढे म्हातारपणी त्रास होईल. तस्मात वडील अंतरात्मा, जेते घेतला जेते चेतला तेते महिमा, हे तो प्रगट आहे आम्हा शब्द नाही. श्री समर्थ ते सांगतात की म्हणून सर्वात म्हणजे श्रेष्ठ जो अंतरात्मा आहे जेते प्रकाशित जागृत झालेला असतो त्या माणसाला मोठेपणा प्राप्त होतो हे उघडच आहे. या कारणे कोणी एके, शहाणपण शिकावे विवेके, विवेक न शिकता तुटून जाती. श्री समर्थ यावेळी सांगतात की म्हणून कोणीही माणसाने विवेकाने शहाणपण शिकून घ्यावे. विवेकाने शहाणपण शिकले नाही तर महत्त्व राहत नाही. तुक तुटले म्हणजे गेले, जन्मा येऊन काय केले, बळेची सांदीस घातले आपणासी. श्री समर्थ ते सांगतात की पद जर राहिली नाही तर मग जन्माला येऊन काय केले, बळे स्वतःला तुच्छ करून घेतले असे होईल. सगट बायका शिव्या देती, सांदीस पडेला असे म्हणती, मूर्ख प्राणाची प्राप्ती ठाकून आली. श्री समर्थ ते सांगतात की असे झाले तर सरसकट स्त्रियासुद्धा शिव्या देतात. अडवळीत पडला व्यर्थ स्वतःला तुच्छ करून घेतले असे म्हणू लागतात. अशा रीतीने मूर्खपणा पदरात पडतो.
ऐसे कोणी एके न करावे, सर्व सार्थकची करावे, कळेना तरी विवरावे ग्रंथांतरी. श्री समर्थ ओळीत सांगतात की म्हणून कुणी असे करू नये, सर्व प्रकारे जन्माचे सार्थक करून घ्यावे. आपणास कळत नसेल तर ग्रंथाचा अभ्यास करून जाणून घ्यावे. शहाण्यास कोणीतरी बाहती, मूर्खास लोक दौडून देती, जीवास आवडे संपत्ती तरी शहाणी व्हावे. श्री समर्थ ओळीत सांगतात की शहाण्या माणसाला सर्व बोलवतात, मान देतात, मूर्खास दूर चारतात. प्रत्येक जीवाला मोठेपणा आवडत असतो, म्हणून प्रत्येकाने शहाणे व्हावे. अहो या शहाणपणा कारणे बहुताचे कष्ट करणे, परंतु शहाणपण शिकणे हे उत्तम. श्री समर्थ येथे सांगतात की हे शहाणपण प्राप्त व्हावे म्हणून अनेक प्रकारे कष्ट करावे लागले तरी काही करून शहाणपण शिकून घ्यावे, हेच उत्तम होय. जो बहुतांश मानला तो जाणावा शहाणा झाला, जेनी शहाण्या मनुष्याला काय येऊ नये. श्री समर्थ येथे सांगतात की जो अनेकांना मान्य होतो तो शहाणा झाला असे जाणावे. जो शहाणा असतो त्या माणसाला या जगात काय उणे पडणार. आपले हित न करावे लोकाकी, तो जाणावा आत्मघातकी, या मूर्खा एवढा पातकी अनेक नाही. आपण संसारी कष्टितो, लोका करवी रागजेन घेतो, जनामध्ये शहाणा होतो ऐसे न करावे. साधका शिकविले स्वभावे, मानिले तरी सुखे व्हावे, मानिले तरी सांडावे एकीकडे. श्री समर्थ सांगतात की मी साधकांना स्वाभाविकपणे हे शिकवलेले आहे. त्यांना पडले तरी तिने सुखाने घ्यावे, नाही पडले तर सोडून द्यावे. तुम्ही श्रोते परमदक्ष, अलक्षास लाविती लक्ष, हे तो सामान्य प्रत्यक्ष जाणतसा. श्री समर्थ शेवटी सांगतात की आपण सर्व श्रोते परमदक्ष आहात. आपण अलक्ष अशा परब्रह्माकडे लक्ष लावित असता, ध्यान करीत असता. मग जी मी सांगितले ती अत्यंत सामान्य आहे, ही गोष्ट तर प्रत्यक्ष आपण जाणताच. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास 3. जय जय रघुवीर समर्थ.